करतात घात उत्पात मनात रडते ही मानवता. करतात घात उत्पात मनात रडते ही मानवता. अरे चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. भंगून गेल्या शौर्य गाथा सळसळत्या इतिहासाच्या. रक्तरंजित कथा कहाण्या शूर क्रांतीवीरांच्या. अरे स्वातंत्र्याचा दिनकर चाले रोजच झुकवून माथा. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. जीव चालला पळपळ क्षण क्षण सामान्य जनतेचा. स्वार्थी झाला आहे प्रण त्या न्याय देवतेचा. अरे भूलथापानी रंगवलेल्या राजकारण्यांच्या बाता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. अन्यायावरती शिवबाची समशेर होऊया. सर्व धर्म समभावाने एकरूप होऊया. अरे सहन आता नाकारायाच्या हैवानांच्या लाथा. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. कुठवर सोसायाचे सांगा हे माजोरी सरकार. जनतेची नाता माता यांना स्वार्थाचे सरदार. अरे स्त्री धर्माचा विनय भंग घायाळ पितानी भ्राता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. उठू पेटूनी पुन्हा क्रांतीची मशाल घेऊन हाती. संहारून ही दृष्ट भावना जगी पेटवू जगी पेरूया शांती. अरे तरुणा तुझी पुढल्या पिढीचा आहेस भाग्य विधाता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. अग्नी विझवण्यासाठी जसे लागते रे पाणी. दृष्ट बुद्धीला दूर कराया निलेश गातो गाणी. घडू नवा इतिहास लिहूनी आज शांतीची गाथा. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. चला गड्यानो बनूया क्रांतीचा अंगार धगधगता. धन्यवाद. कसं आहे मित्रांनो, आपण जर एकत्र आलो नाही म्हणजे आपण सगळं आपण काय होतो की जाऊ दे होऊन जाईल यार, लाईट नाही आली नाही येईल. आपण आवाज उठवत नाही. माझी फार पूर्वी एक कविता होती की चलता है ॲटिट्यूड जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक झालं तरच आपली प्रगती होऊ शकते. धन्यवाद. लाईटच्या बाबतीत असं आहे आपल्याकडे की जर आपल्याकडे लाईट गेली तर आपण डायरेक्ट MSEB किंवा जे काही तत्सम सर्व्हिस प्रोव्हायडर त्यांना लगेच फोन करत नाही. आपण बघतो आधी की डावीकडच्यांची आहे का लाईट, उजवीकडच्यांची आहे, समोरच्यांची आहे. तर त्यांची नसेल तर आपलं टेन्शन नाही. त्यांची असेल आणि आपली गेली तर मात्र टेन्शन आहे. तर ही आपल्याकडे ही अनास्था आहे की आपण ठीक आहे आपलं होईल तसं सगळ्यांचं होईल तसं आपलंही होईल. पण तसं नसतं. कुणीतरी आवाज करायला हवा. आणि म्हणून माझ्या एका गझलेतला मधल्याचा शेरच असा आहे की कुणीतरी तर पुढे यायला पाहिजे, अधिक तू की मी ठरायला पाहिजे. तर ते ठरत नाही. म्हणजे आपण म्हणतो की शिवाजी जन्मला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे, पण कुठे माझ्या घरात नको नाही का. त्यासाठी आधी जिजाऊ तयार झाले पाहिजे. त्यासाठी आधी
मुलगी जन्माला आली पाहिजे. आणि आपण आधीच गर्भलिंग निदान करतो, मुलगी असेल तर मग पुढची प्रोसेस मुलगाच हवा हा अट्टाहास, आणि त्यामुळे जिजाऊ बोलत नाही. तर आता निलेशची जी कविता तुम्ही ऐकली तशा निलेशची 3 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातलं जगूया पुन्हा नव्यात, सुरंगी फुले. आता ही दोन्ही पुस्तकं आउट ऑफ स्टॉक आहेत, पण तिसरं जे निलेश हा जो केवळ आणि केवळ अभंग संग्रह आहे तो आज इथे उपलब्ध आहे तुमच्यासाठी, तुम्ही तो घेऊ शकता. त्यानंतर भावेशची दोन्ही पुस्तकं पाऊल खुणा आणि तू आणि मी असा चारोळी संग्रह आहे, तोही उपलब्ध आहे इथे आपल्या डाव्या बाजूला. आणि माझी दोन्ही पुस्तकं गंधमोगरी हा काव्यसंग्रह आणि नैवेद्य हा कथासंग्रह, ही पुस्तकं तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, तुम्ही घेऊ शकता. आणि या पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला कळवू शकता की आम्हाला लिहिणं जमलंय का, ठीक आहे ना. तर निलेशची कविता ऐकल्यानंतर एकच गोष्ट सुचते, ती म्हणजे सगळ्याच कविता नसतात मैफिलीत सादर करण्यासाठी. सगळ्याच कविता नसतात मैफिलीत सादर करण्यासाठी. एखादी असते आपली आपल्यापुरती, तिचा प्रवास ठरलेला असतो, ती पोहोचते बरोबर आपल्या अंतिम ध्येयापर्यंत आणि तिला दादही मिळते अगदी अपेक्षित. जशी तुमच्याकडून या कवितेला जी दाद मिळाली, ही कविता खरं तर मैफिलीत सादर करण्याची नाही आहे, ही मनात रुजणारी कविता आहे. आणि मला वाटतं यातला प्रत्येक शब्द तुम्ही काळजात जपला असेल. तर याच नोटवरती मी पुढे भावेशकडे जातो. भावेश, पुढची कविता.